तर सर्वांनीच पुढे येऊन गणवेशाचं वाटप आपल्या हस्ते व्हावं अशी मी विनंती करतो. शाळा व्यवस्थापन गणवेशाचं वाटप करून घ्यायचं. महाराजांच्या जन्माने पुनीत झालेल्या आपल्या या पवित्र अशा शिवजन्मभूमीमध्ये आज जिल्हा परिषद शाळा पिंपरी पेंढार या ठिकाणी सन 2026-27च्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात मोठ्या आनंदाने आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. आदरणीय व्यासपीठ आपले गावचे सरपंच सौ वेटीकर ताई, दयानंद शेटपे, आदरणीय किसन नानाभाऊ कुटे, शिक्षण समितीचे प्रकाशजी वेटेकर, आपल्या शाळेचे मुख्याध्यापक कुटेताई आणि संपूर्ण शिक्षक स्टाफ, त्याचबरोबर माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, लाडक्या विद्यार्थ्यांनो आणि जमलेल्या सर्व पालक मित्रांनो, आजचा दिवस हा आपला आनंद द्विगुणित करण्याचा दिवस आहे. गेले 2 महिने तुम्ही रजेवर होता, सुट्टीत होते, खेळले बागडले असाल, परंतु आज आपण नवीन वर्षात मोठ्या आनंदाने या ठिकाणी शाळेत आलात. हाच आनंद वर्षभर आपण असाच टिकून ठेवा. मी शिक्षकांना विनंती करीन, आपण ही पिढी घडवायचं पुण्याचं काम आपण आपल्या हातून करत असता. हेच विद्यार्थी पुढे जाऊन आपल्या देशाचे भवितव्य असते. म्हणून मी प्रथमतः सर्व शिक्षकांच्या मनापासून आभार व्यक्त करतो. आपल्या हातून जे पवित्र काम होतंय त्या पवित्र कामात शुभेच्छा देतो. आपल्या शाळेचा परिसर स्वच्छ सुंदर आहे. आपल्या शाळेला मी या ठिकाणी जाहीर सांगतो, पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून आपणास काही अडचण असेल तर ते आम्हाला सुचवा. 100% ते काम मार्गी लावण्याची जबाबदारी मी घेतो. आता सुद्धा जर भौगोलिक काही कारण आपल्याकडे काही कामं असतील तर 15 युक्त आयोगातून देण्याचे कबूल करतो. एक विनंती वजा सूचना करतो, इथून पुढले जे कार्यक्रम असतील आपले शाळेचे कार्यक्रम हे सरस्वती पूजनाने केले जावं. ही एक छोटीशी सूचना परंतु महत्वाची सूचना देतो. पुढे प्रत्येक कार्यक्रमाला जायचे. शाळेचे कार्यक्रम 10 वाजताच आहेत. फोन येत आहेत, म्हणून आपली सर्वांची रजा घेतो. या सर्व विद्यार्थी मित्रांना आणि शिक्षकांना, शालेय कमिटीला लाख लाख शुभेच्छा देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. मोलाचा एक संदेश दिले आहे. या ठिकाणी मान्यवरांपैकी अजून कोणाला शुभेच्छा द्यायच्या असतील त्यांनी द्याव्या. शिक्षणप्रेमी किसन